नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कृषी मित्र तुमच्या. शेतकरी मित्रांनो, आज आपण डाळिंब या पिकासंदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. डाळिंबची बागा व्हरायटी आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण याविषयी शेतकऱ्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लागवड कधी केली आहे, केल्यावरती कशा प्रकारे कंट्रोल केलं आहे. कारण ही 21 महिन्याची बाग आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हा माल लागलेला आहे, हार्वेस्टिंगला माल आलेला आहे. शेतकऱ्याला देखील चांगला हा रेट भेटला. तुम्ही पाहू शकता एकच झाड सगळीकडे अतिशय चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे. मालाची क्वालिटी पाहू शकता आपण. तर याविषयी आपण शेतकऱ्याकडून सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपल्या युट्यूब सबस्क्रायबरला अजून तुमचा परिचय द्या. माझं नाव समाधान अवसरे, गाव येनगोदा, मोबाईल नंबर 99 22 16 23 56. समोर तुम्ही जी बाग लावलेली आहे, हा, त्या बागेला किती दिवस झाले आता? 2 वर्षाची बाग आहे. 2 वर्षाची बाग आहे. 22 महिने झाले. 22 महिने झाले बरोबर. हार्वेस्टिंगला आलेले 22 महिने. हार्वेस्टिंग आले. कुठल्या काय जातीची रोप आहे ती? भगवा. भगवान. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही बाग आणलेली आहे. तर याची रोप आणि लागवड कुठल्या महिन्यात केली होती? 22 महिन्याला लागवड केलेली, एप्रिलमध्ये एंडला लागवड केलेली होती. आणि रोप सचिन अवसरे यांच्याकडून, कृषी मित्र ॲग्रो एजन्सीवाले आहेत, त्यांच्याकडून रोपं घेतली होती. तुम्ही स्वतः नियोजन केले संपूर्ण बागेचं का? हा, स्वतःच नियोजन केले. जसं सचिन अवसरे सरांनी जशी माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. अच्छा. अतिशय चांगल्या प्रकारे क्वालिटी तुम्ही पाहू शकता. एक पावशेरच्या घरात एक डाळिंब आहे. तर आपण या संदर्भात म्हणजे नियोजन कसं केले, डाळिंब पिकावर सर्वात महत्वाचा रोग म्हणजे तेल आहे, तर ते कंट्रोल कशा प्रकारे केलं याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आपण. तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. सर, जे नवीन शेतकरी आहेत, लागवड करणार आहेत, तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जे स्टेप बाय स्टेपचे मार्गदर्शन केलं तर नक्कीच आमच्या नवीन शेतकऱ्यांना फायदा होईल. तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. मुळात पहिला प्रश्न तुमचा म्हणजे शेतकरी काय करतात, 2 पैसे वाचतात म्हणून कुठल्याही नर्सरीतून रोप आणतात आणि त्याचा त्यांना तोटा कधी होतो. त्यांचं झाड ज्यावेळेस 5 महिने 6 महिन्यात होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, तुमचे 2 पैसे ज्यादा गेले तरी चालतील, पण रोप एकदम खात्रीशीर नर्सरीमधून तुम्ही जर रोपं विकत घेत असाल आणि तुमच्या रानामध्ये लावत असाल तर पुढे जाऊन तुम्हाला मर रोग, त्यानंतर तेल्या, याच्यासाठी तुम्हाला म्हणजे सामोरं जायची गरजच पडणार नाही. हा जो प्लॉट आहे तुम्ही बघता, हा याला आपण रोपं दिलेली होती आपली. कुठल्याही झाडावरती तेल्या नाही, एखाद्या प्लॉटमध्ये कुठंही सुद्धा मरचं झाड नाही. आणि तुम्ही कलर बघताय, साईज बघताय, ते सगळं तुमच्या समोर आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट अशी तुम्ही बाग आणलेली आहे. तर खत नियोजन आणि त्याल्यावरती काय नियोजन तुम्ही केलेलं आहे यावरती? खत म्हणलं तर याला शेणखत आम्ही भरपूर भरलेलं आहे. 10 टेलर शेणखत शेतकऱ्यांना मी भरायला सांगितलं होतं एकरी. अच्छा. आणि तेलकटचं म्हणलं तर आम्ही जीवाणूजन्य फवारे घेत असतो, त्यामुळे थोड्या केमिकल घेत असतो. काय सॅनिटायझिंग करायचे जे केमिकल आहेत त्याने सॅनिटाईज करायचं काम करतो. असं तेलाचं एक स्टेप वाईज आम्ही स्प्रे घेत कंट्रोल ठेवतो. तर साधारण जर नवीन शेतकरी लागवड करायचं म्हणलं असेल तर लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत किती खर्च येतो? साधारणतः लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत टोटल सर्वच विकत म्हणलं तर एक साधारणतः 2.5-3 लाख जाऊ शकतात. टोटल ठिबक पासून ते सगळं क्रॉप पेपर वगैरे सगळं खत वगैरे सगळं छाटणी वगैरे टोटल त्यामध्ये आलं. अच्छा. जे नवीन शेतकरी लागवड करतील तर त्यासाठी तुमचा जर नंबर जर सांगता तुम्ही नंबर शेतकऱ्यांना? माझा नंबर 95 52 22 63 60. आता तुम्ही सध्या जो माल दिला हार्वेस्टिंगला तर किती रेटने दिलेला आहे? हा, आम्ही दिलेला नाही, पण या प्लॉटवरती एक व्यापाऱ्याने डिमांड केले ते 140 रुपये किलोने त्याने डिमांड केलेलं आहे, पण आम्ही काय दिलेलं नाही. आम्ही आणखी थोडं रेटची आम्हाला अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. तर साधारण एका झाडाला किती किलो माल निघाला आहे? एका झाडाला साधारणतः 12 ते 15 किलोच्या आसपास माल निघेल. नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही. तर तेल्यावरती मेन जो रोग आहे डाळिंब बाग पहिलं पाहिलं तर तेल्या हा रोग हा सर्वात मोठा रोग आहे डाळिंब बागाचा. त्यावरती उपाय नियोजन कसं केलेलं आहे? फवारणी थ्रू, ड्रिप थ्रू असं नियोजन केलेलं आहे. तुमच्या जे हातामध्ये डाळिंब आहे ह्याची साईजची बिग साईज पाहू शकतो तुम्ही, जवळजवळ 400 ग्रॅम पर्यंत साईज गेलेली आहे. त्याचं रहस्य काय आहे नेमकं? रहस्य म्हटलं तर KNB बॅक्टेरिया
परत स्लरी, रबडी, परत सर्की पेंट ह्याचं वापरून जसं की आपल्याला सचिन सरांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणेच आपण पुढं कार्य चालू ठेवलं होतं आणि त्यामागचा रिझल्ट आहे हा. अतिशय चांगल्या प्रकारे फळाची फुगवण झालेली आहे. हो. एकच फळ तर पाहू शकतो मी पाठीमागे देखील सुरत फळ साईज मोठी झालेली आहे. तण व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे केलं जातं? तण व्यवस्थापन आता ह्यात ग्रास कटर मारायचा आहे आणि माल गेल्यानंतर मालची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आपण ह्यात स्वीपावर एक मारायचं. म्हणजे तणनाशक बागेमध्ये चालतं? हा, बागेमध्ये तणनाशक चालतं, फक्त माल असताना न मारणं योग्य तेवढंच. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डाळिंब या पिकासंदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेतलेली आहे. तर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. ज्या काही शेतकऱ्यांना नवीन डाळिंब संदर्भात काही शंका असेल तर नक्कीच सचिन सरांचा नंबर मी खाली दिला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सचिन सर तुम्हाला टोटली मार्गदर्शन करतील. धन्यवाद.